तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल वगैरे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तिन्ही संजेच्या वेळेस. आणि मित्रांनो, गावच्या ठिकाणी एक जुनी पद्धत आहे तांदूळ निवडण्याची, ती पाहूया आपण. मित्रांनो, सुपामध्ये तांदूळ निवडण्याची ही जुनी पद्धत आहे आणि ही जुनी पद्धत फार म्हणजे खूप वर्षापूर्वीची आहे. आज ती पद्धत अजूनही आमच्या घरी चाललेली आहे. बघा कसे तांदूळ निवडले जातात. कारण का काय भातामध्ये कणे बिणे असतील किंवा काळे दगडे असतील, कारण भात जोडलेला असतो ना आपण, ते सगळे शेतातले खडे दगड धोंडी येत असतात आणि त्यामुळे ते काय करावे लागतात, सगळे साफ करावे लागतात. आणि सूप, तुम्ही सगळे सूप माहिती आहे ना तुम्हाला, हा कसला बनवला जातो तर कलकाच्या बांबूपासून विणला जातो आणि मग त्या प्रकारे त्याला शेणाने सारवलं. बघा आपल्या गायीच्या शेणाने गुरांच्या शेणाने सारवलं जातं आणि हा सूप तयार केला जातो आणि त्याच्यात तांदूळ निवडले जातात. शुद्ध म्हणजे कुठलंही केमिकल युक्त नाही असा हा सूप, आणि ज्यामध्ये शुद्ध असे तांदूळ, पांढरे शुभ्र असे तांदूळ निवडले जातात, त्यात सगळं दिसलं जातं. तर नक्कीच लाईक करायचं, शेअर करायचं आणि जरूर पहा.